28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा जिगरी दोस्त श्री संदीपान शंकर शिर्के आबा यांच्यातर्फे भव्य गेट टुगेदर सोहळा संपन्न। सतारा भाटकी गावातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री संदीपान शंकर शिर्के उर्फ आबा यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आपुलकी आणि आदर व्यक्त करत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गेट टुगेदर स्नेहभोजन व सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। या उपक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वागताने करण्यात आली। यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला। कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संवाद, हास्य, विनोद, गप्पागोष्टी आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले होते। त्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। श्री संदीपान शेठ आबा शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजचे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे मार्गदर्शक असून त्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे। त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। यावेळी डाळिंब बागायतदार बांधवांच्या सहकार्याने सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि आपुलकी वाढत असल्याची भावना व्यक्त केली। गावातील सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे क्षण देणारा हा उपक्रम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला असून श्री संदीपान शेठ आबा शिर्के यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। सगळ्यांना नमस्कार। आपल्या बास्ती आणि बास्ती परिसरातील सर्व वाड्या वस्त्या अर्थात गाडीगर वस्ती, कोडगर वस्ती, वाघोबा वस्ती, पवारमळा, रस्ते वस्ती अर्थात बास्तीतील सर्व पंचकृषीतील वयाच्या 60व्या वर्षापासून ते 100-125 वर्षापर्यंत आलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्हा सर्व तरुणांचा नमस्कार। खरं तर आज आम्ही संदीपान आबांच्या नेतृत्वाखाली सन्मान ज्येष्ठाचा या उपक्रमांतर्गत आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्या सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो। खरं तर ज्यांनी वयाची 100 गाठली जीवाभावाचे मित्र मस्त तुम्हाला त्यांची आठवण येते, परंतु तुमची एका गावामध्ये राहून सुद्धा तुमची सहजासहजी भेट होत नव्हती। अगदी घरात एखाद्या नातवाला जरी म्हटलं की मला त्या वरच्या वाघोबाच्या वस्तीवर नाही केलं तिथं माझा एक मैत्र आहे जुना, तर त्याची मैत्राची भेट सुद्धा तुमची सहजासहजी होत नव्हती। मात्र आज तुमच्या जुन्या मैत्रांना आम्ही सर्वांनी एकत्र आणलं आणि तुमच्या सर्वांच्या भेटीगाठी इथं घडवून आणल्या, याचा खरं तर आम्हाला मनस्वी आनंद होतो। राहिली दुसरी गोष्ट, तुमच्या वयाच्या 100-125 वर्षापर्यंत तुम्ही नव्या पिढीपर्यंत जाण्याची गरज होती। खरं तर यामध्ये कोण उत्कृष्ट ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणी सरपंच पदाची कारकीर्द उत्कृष्ट केली असेल, कुणी एखादा उत्कृष्ट पैलवान असेल की ज्यांनी तरुणपणामध्ये वयाच्या 20व्या 25व्या 30व्या वर्षामध्ये अतिशय चांगला वस्ताद असेल, पैलवान असेल, त्याचं कर्तृत्व आज आमच्या नव्या पिढीपर्यंत आलंच नाही। कोण चांगला मल्लखंबपटू असेल, कोण चांगला मेडपाळ असेल, कोण चांगला गजनृत्य असेल, कोण चांगला ढोलकी असेल, अनेक व्यवसायामध्ये अनेक संस्कृतीमध्ये ज्यांनी आपले योगदान दिलं या गावामध्ये ते सर्व ज्येष्ठ नागरिक आज इथं आले। खरं तर तुम्हाला पण तेवढा आनंद झाला असेल की एखादा वाघोबाच्या वस्तीच्या मित्राला बिरोबा वस्तीचा मित्र भेटला असेल, एखाद्या भाटकीच्या हनुमान मंदिरामध्ये राहणाऱ्या मित्राला गाडीकर वस्तीचा मित्र भेटला असेल आणि या सर्वांचा आनंद तुमच्या आज जुना मैत्र ज्यावेळेस भेटतो ना त्यावेळेस त्या जुन्या पिढीतील काय आठवणी असतील ते तुम्हाला माहीत असतील, आम्हाला माहीत नाही, परंतु ती आठवणी तुम्ही एकमेकांमध्ये आज आणल्या असतील। त्या जरा तुमच्याबद्दलच्या गोष्टी, परंतु तुमचे विचार, तुमचे अनुभव, तुमचं ज्ञान, आज त्या ज्ञानाची शिदोरी या आमच्या तरुण पोरांकडे येताना सुद्धा आम्हाला सुद्धा तितकाच आनंद होतोय। आणि म्हणून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला ते आमचे आबा, त्यांना सर्व साथ दिले आमचे तरुण मित्र आणि आपल्या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो। आपण जे आला आपला मनस्वी आनंद झाला। धन्यवाद। त्यानंतर आपल्या ज्येष्ठ नागरिक ज्यांची ज्येष्ठ नागरिक